प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क यांपासून मिळणाऱ्या महसुलाची एकूण कर महसुलातील प्रवृत्ती कशी आहे? म्हणजेच हे कर एकूण कर महसुलात वाढत आहे की कमी होत आहे हे ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे आपल्याला? एकूण कर महसुलातील प्रवृत्ती कशी आहे? म्हणजेच हे हे कर एकूण कर महसुलात वाढत आहे की कमी होत आहे हे ओळखायचे. आता अलीकडील काळात भारताच्या कर व्यवस्थेत मोठे संरचनात्मक बदल झाले. विशेषतः जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कांचे महत्त्व काय झालं? तुलनेने कमी झालं. अनेक अप्रत्यक्ष कर जीएसटी मध्ये समाविष्ट झाले. आठवतं ना तुम्हाला? अनेक अप्रत्यक्ष कर जीएसटी मध्ये समाविष्ट झाले. उत्पादन शुल्क फक्त काही मोजक्याच वस्तूंवर. आता मोजके वस्तू कुठले होते बरं? पेट्रोल होतं, डिझेल, तंबाखू ह्यामध्ये मर्यादित ते राहिले. तसेच व्यापार उदारीकरणामुळे आयात शुल्क दरांमध्येही कपात करण्यात आली आणि या सर्व कारणांमुळे उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कांपासून मिळणाऱ्या महसुलाचा एकूण कर महसुलातील वाटा कमी होत चालला आहे. त्यामुळे त्यांची प्रवृत्ती वाढली किंवा स्थिर नसून काय झालेली आहे? घटती झालेली आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय